नमस्ते, राधिकाच आर्टमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण क्रिस्टल्सपासून मंगळसूत्र कसं तयार करायचं ते बघूया. त्यासाठी मी इथे 3 चे क्रिस्टल घेतलेले आहेत आणि ब्लॅक कलरचे क्रिस्टल आहेत. क्रिस्टल मी आता काढून घेते. ठीक आहे. 3 चे क्रिस्टल, 30 गेज तार, त्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला लागणारे टूल्स, कटर, प्लायर आणि फ्लॅट नोज प्लायर. ठीक आहे. हे बघा, खूप सुंदर अशी ही काळ्या क्रिस्टलची सर कशी तयार करायची हे आपण आज बघूया. सर्वात आधी आपण 30 गेजच्या तारला अशा प्रकारे लूप तयार करून घेऊया आणि उरलेली तार आपण जी कट करतो ती अगदी जवळून करायची आहे, म्हणजे आपल्या जो मंगळसूत्र तयार होईल तो कुठेही आपल्याला टोचणार नाही. त्यानंतर आपल्याला इथे क्रिस्टल घालून घ्यायचं आहे. याआधी पण आपण मोती चेन कशी तयार करायची बघितलं होतं. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला क्रिस्टल घालायचं आहे आणि प्लायरच्या साहाय्याने असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला 2 ते 3 वेढे वायरचे असे याला द्यायचे आहेत. ठीक आहे. 2 वेढे दिले तरी चालेल आणि अगदी जवळून आपल्याला ही वायर कट करायची आहे. त्यानंतर उरलेली तार अशी प्लायरच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित या पद्धतीने आतमध्ये हाईड करायची. ठीक आहे. आता पुन्हा आपल्याला पहिल्या लूपमध्ये अशी वायर टाकून घ्यायची आहे आणि त्याला फक्त आपल्याला फोल्ड करायची. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा एक क्रिस्टल घालून घ्यायचं आहे आणि फोल्ड केलेली जी तार आहे त्या तारमध्ये आपल्याला अशा प्रकारे क्रिस्टल मागे खेचून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला जर 2 लूप हवे असतील तर तुम्ही इथे क्रिस्टलच्या मागे थोडी तार ठेवून घेऊ शकता, किंवा तुम्हाला जर एकच लूपचे मंगळसूत्र तयार करायचं असेल तर आपल्याला पूर्ण क्रिस्टल हा शेवटपर्यंत खेचून घ्यायचा आहे. ठीक आहे. पुन्हा आपल्याला त्याच पद्धतीने लूप तयार करायचं आहे आणि हे बघा, बघू शकता तुम्ही या ठिकाणी 2 क्रिस्टलच्या मध्ये किती गॅप सोडायचा हे आपण आपल्या आवडीप्रमाणे ठरवू शकतो. ठीक आहे. जर तुम्हाला जास्त गॅप हवा असेल तर तुम्ही क्रिस्टल ओढून घेताना थोडासा गॅप आधीच ठेवायचा आहे या पद्धतीने. ठीक आहे. इथे तुम्हाला जर गॅप कमी हवा असेल तर क्रिस्टल पूर्ण मागे खेचून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला प्लायर असा घेऊन आणि असे 2 वेढे देऊन घ्यायचे आहेत. इथे वायर कट करताना अगदी जवळून कट करायची आहे. ही 30 गेजची तार आपल्याला घेताना ती कुठे जाड कुठे बारीक असते, त्यामुळे व्यवस्थित आपल्याला निवडून घ्यायची आहे. काही ठिकाणी ही तार खूप जाड असते तर आपल्याला ती कट करून आणि एकसारखी तार या ठिकाणी घ्यावी लागेल. आता याच पद्धतीने आपल्याला ही पूर्ण सर तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर या मंगळसूत्राच्या सरपासून आपण कुठल्या प्रकारचे स्टाईल करू शकतो हे आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही एकच सर आपण वेगवेगळ्या पद्धतीने कशी घालू शकतो आणि कशी डिझाईन करू शकतो हे आपण पुढे बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. ठीक आहे. या पद्धतीने. आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक आणि हाईप करायला पण विसरू नका. यापुढेही तुमच्यासाठी मी खूप सुंदर सुंदर असे नेकलेसेस आणि खूप छान असे ज्वेलरी डिझाईन्स घेऊन येणार आहे. हे बघा, या पद्धतीने मी इथे असे 8 सर करून घेतलेले आहेत आणि खूप सुंदर असे हे मंगळसूत्राचे सर तुम्ही घरीच अगदी कमी वेळात आणि खूप सुंदर पद्धतीने आपल्या हाताने कसे बनवू शकता हे आपण पाहिलं.
ठीक आहे. आता यापासून आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र तयार करू शकतो, किंवा ज्यांना खूप हेवी आणि ब्रॉड नेकलेसेस घालण्याची आवड असेल तर ते या पद्धतीने पण आपण 5 ते 6 पदर घेऊन अशा प्रकारे पण आपण हे घालू शकतो. ठीक आहे. किंवा तुम्ही याप्रमाणे सिंगल सरपासून पण अशा पद्धतीचे मंगळसूत्र, हे इथे मी 18 इंच इतके हे मंगळसूत्र तयार केलेले आहेत. अशा प्रकारचे शॉर्ट मंगळसूत्र पण तुम्ही बनवू शकतात. ठीक आहे. हे बघा, खूप सुंदर असं हे मंगळसूत्र आपलं तयार झालेलं आहे. त्यानंतर ज्या ताईंना खूप हेवी नेकलेसेस आवडतात तर ते याच पद्धतीने याला 5 ते 6 होलचा जो कनेक्टर असतो तो अटॅच करून अशा प्रकारे पण आपण याला स्टाईल करू शकतो. ठीक आहे. खूप सुंदर दिसतात हे. त्यानंतर ज्यांना अगदी नाजूक मंगळसूत्र घालायला आवडतं त्यांच्यासाठी असे 2 पदरी पण आपण केसर अशी स्टाईल करू शकतो. ठीक आहे. प्रकारे आपण आपल्या आवडीप्रमाणे खूप वेगवेगळ्या पद्धतीने ही पोत स्टाईल करून घालू शकतो, किंवा याला आपण हा पेंडंट असा मध्ये लावून पण या पद्धतीने पण आपण हे मंगळसूत्र तयार करू शकतो. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.